माझे भादा गावातील ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक की ज्यांच्यासोबत मी गेली 5-7 वर्ष आम्ही दोघ जण एकाच गावामध्ये काम करतोय असे माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय माणिकरावजी सूर्यवंशी साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव सूरज कुमार यांनी जे UPSC परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवलं, या यशाबद्दल त्याचं कौतुक करण्यासाठी आयोजित घरगुती कार्यक्रमामध्ये की सूरज हे तुझं घर आहे, आम्ही सर्वजण तुझ्या कुटुंबाचे सदस्य आहे, की जेवढा तुझ्या पालकांना तुझ्या पप्पांना जेवढा आनंद झालाय तितकाच त्याच्यापेक्षाही जास्त इथं बसलेल्या प्रत्येकांना आनंद झालेला की हे लेकरू आमच्या कुटुंबात लेकरू आहे, त्याच्याबद्दल की हा आनंद होतोय. आणि या व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक बाबा आदरणीय प्राचार्य फेरे सर, माझे गुरु सध्याचे PhD चे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर गोपाळ पवार सर, प्राध्यापक संभाजी नवगरे सर, या क्लासेसचे सन्मान्य प्राध्यापक विवेकानंद ढगे सर, आणि ज्यांच्यामुळे हा सुयोग घडून आला असे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सूर्यवंशी सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं तर सूरजचं आजचं हे दुसरं यश आहे. तो आजही UPSC मार्फत मागची जी परीक्षा झाली त्या परीक्षेद्वारे जे त्याला रँक मिळाला होता त्याच्याद्वारे तो आज केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत एका संचालक पदावर तिथेही तो क्लास 1 अधिकारी म्हणून काम करतोय. परंतु किती तितक्यावरच त्याने यश थांबवलं नाही, म्हणजे त्याची जिद्द फार पुढची होती की त्याला UPSC मध्ये पुढचा रँक घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी त्याने जी प्रचंड मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे. आता सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं की निलंग्या तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला हा सूरज ज्यावेळेस संपूर्ण कुटुंबाचं जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करतोय, त्याच्या पाठीमागं त्याची प्रचंड मेहनत, त्याच्या कुटुंबानं दिलेला त्याला आधार, की ज्यावेळेस हे सोपं इतकं नसतं. मी आता त्याच्यासोबत चर्चा करत होतो की 12वी नंतर पूर्ण मोठा डिसिजन घेणं की मला व्हायचंय तर IAS होणं, कारण त्याने बी प्लॅन ठेवलाच नव्हता की मिळवेल तर मी IAS पदच मिळवेल, UPSCच यश मिळवेल. हे इतकं सोपं काम नव्हतं, परंतु त्याच्या पाठीमागं त्याचे पालक इतकं खंबीर त्याच्या पाठीमागं उभे राहिले, त्याच्यामुळे हे यश निर्माण झालं. सूर्यवंशी साहेब मी आता त्याचा उल्लेख केला की मी साहेबांना गेली 5-7 वर्ष पाहतोय. खरं तर भाद्यासारख्या ठिकाणी 1 वर्षही या पदावर काम करणं इतकं कठीण काम आहे, परंतु या व्यक्तिमत्वानं की त्या गावाला आपलेच केलं, प्रचंड प्रेम या व्यक्तिमत्वाला दिलं की त्यांचा प्रेमळपणा, त्यांचं जे चांगुलपण आहे की त्याचं हे फलित आहे. मी अनेकदा म्हणतो, मी माझ्या कुटुंबामध्येही सांगितलं की मी ज्यावेळेस मागचं सूरजचं यश मिळवलं होतं त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस काही मंडळी साहेब की त्यांच्या सत्काराला ज्यावेळेस सूरजच्या घरी गेलो होतो, मला त्यातलं एक सुंदर दृश्य की खरं तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणादायी क्षण होता की सूर्यवंशी साहेबांच्या आई अत्यंत थकलेल्या होत्या की त्यानंतर त्या 15 दिवसामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं, इतक्या थकलेल्या होत्या. परंतु की त्या घरामध्ये मी गेल्यानंतर की सूरजची आई सूरजच्या वडिलापेक्षा ज्यावेळेस आपल्या सासूची इतकी शुश्रूषा सेवा करत होती की ते पाहिल्यानंतर की मला त्या घरामध्ये निश्चितच की एक देव नांदतोय असं मला भासत होतं की. आणि मी सांगितलं की सूरज तुझं जे हे यश आहे, जितकं तुला तुझ्या मागणीच्या मारुतीचा जितका आशीर्वाद आहे, मला वाटतं की तितकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त की तुझ्या आजीचा आशीर्वाद आहे की त्यांनी की तुम्ही ज्या कुटुंबाने जो आदर्श आम्हा सर्वांसमोर घालून गेलेला आहे की आजीची सेवा, आई वडिलांची सेवा, त्याचं हे यश आहे. तर प्रचंड मेहनत केली, तुझ्या मेहनतीला तर काही येत नाही, परंतु त्याच्यासोबतच की माणिकराव सूर्यवंशी साहेबांनी हा जो आदर्श आमच्या समोर घालून दिलेला आहे की त्याचं हे फलित आहे असं मला वाटतं की निश्चित तुझं यश हे आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे की एवढ्या कमी वयामध्ये तू हे जे यश मिळवलंस की त्याचा निश्चित आम्हा सर्वांना अभिमान आहे. सूर्यवंशी साहेब खरं तर तुमच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे की आता सूर्यवंशी साहेबांनी सांगितल्यासारखं की या फील्डमध्ये तुमच्यासारखे व्यक्तिमत्व फार कमी आहेत आणि की तुमचा प्रेमळ स्वभाव, तुमचं मार्गदर्शन याच्यामुळं खरं तर सूरजच्या पालक सूर्यवंशी साहेबांच्या ठिकाणी जर दुसरे पालक असते तर मला वाटत नाही की इतका भक्कम पाठिंबा आम्ही सुद्धा देऊ शकलो असतो की आमच्या पाल्याला इतका भक्कम पाठिंबा साहेब तुम्ही त्याला दिला, त्याच्यामुळे हे यश त्याने मिळवू शकता. निश्चित
की तुम्हा दोघांचाही पिता पुत्रांचा आम्हाला तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून निश्चित अभिमान आहे. अजून याच्याही पेक्षा उत्तम यश तू मिळवावं आणि त्याच्यासाठी सन्मान करण्याचं भाग्य आम्हा सर्व व्यासपीठांना मिळावं एवढीच अपेक्षा मी ईश्वरचरणी करतो. तुला सूरज, मी तुला याच्यासाठी म्हणतोय की तू आमचा कुटुंबातला मुलगा आहेस, त्याच्यामुळे की तू अधिकारी झालास, परंतु तू आमचा मुलगा आहेस, त्याच्यामुळे की तुला उत्तुंग याच्याही पेक्षा जास्त यश मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुझ्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.